नमस्कार, मी अक्षय जहागीरदार आणि आपण पाहत आहात सकलम. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना टिकवून ठेवण्यासाठी वारेमाप आश्वासनं दिली होती. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुती आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लढवण्याचे संकेत कार्यकर्त्यांना दिले जात होते. मात्र राज्यभरातील परिस्थिती पाहता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अर्थातच होत असलेल्या नगर परिषदा आणि नगरपंचायत यांच्या निवडणुकीसाठी सोयीनुसार आघाड्या झाल्या आहेत. राज्यभरात हे चित्र पाहायला मिळत आहे. महायुती आणि महाविकास आघाडी मधील नेत्यांनी ज्या त्या ठिकाणी सोयीनुसार आघाड्या केल्याने कार्यकर्त्यांची देखील मोठी अडचण झाल्याचं पाहायला मिळत आहे. या सर्व घडामोडी पाहता महायुती आणि महाविकास आघाडीमधील मतभेद चव्हाट्यावर येत असल्याचंही स्पष्ट झालंय. मालवण नगर परिषद निवडणुकीवरून भाजप आणि शिंदे गट शिवसेना आमने सामने आले. त्यामुळं या ठिकाणी महायुतीमध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता. त्यामुळं आता कोण कोणाचा हिशोब चुकता करणार याची चर्चा होती. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका कमालीच्या चुरशीच्या झाल्या. लोकसभेला महाविकास आघाडीने चांगले यश मिळवल्याच्या पार्श्वभूमीवर महायुतीने आपली ताकद वाढवण्यासाठी पावले टाकली. यातूनच त्या त्या मतदारसंघात कार्यकर्त्यांना टिकवून ठेवण्यासाठी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायती येथे उमेदवारी देण्याचे शब्द दिले होते. आता हे शब्द पाळताना नेत्यांची कसोटी लागली आहे. राज्यभरातील या सर्व घडामोडी पाहता कोल्हापूर जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या चंदगड येथे राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुढाकाराने चंदगड नगरपंचायत निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र आलेत. यामुळे भाजपकडून एकाकी लढत देणारे आमदार शिवाजी पाटील यांच्या मदतीला आता थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धावले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजप समर्थक आमदार शिवाजी पाटील यांच्यातील मैत्री सर्व परिचित आहे. आमदार शिवाजी पाटील हे देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय समजले जातात. चंदगड नगरपंचायतसाठी अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी एकत्र आली. त्यामुळं आता भाजप समर्थक आमदार शिवाजी पाटील यांनी भाजप आणि शिवसेना पक्षाच्या माध्यमातून दोन्ही राष्ट्रवादींच्या समोर कडवे आव्हान उभं केलं आहे. मुळातच चंदगड मधून विधानसभेची निवडणूक लढवताना शिवाजी पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवली, तर नंदाताई बाभुळकर यांनी राष्ट्रवादी शरद पवार या पक्षातून चंदगड मधून निवडणूक लढवली. तर त्यांच्या विरोधात अजित पवार राष्ट्रवादीकडून, राजेश पाटील तर शिवाजी पाटील हे अपक्ष उमेदवार होते. या विधानसभा निवडणुकीत अपक्ष असणाऱ्या शिवाजी पाटील यांना 84,254 मतं मिळाली. राष्ट्रवादी अजित पवार गटातून लढलेल्या राजेश पाटील यांना 60,120 मतं मिळाली. तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षातून लढलेल्या नंदाताई बाभुळकर यांना 47,259 मतं मिळाली. मात्र शिवाजी पाटील विजयी झाल्यानंतर ते भाजपच्या गोटात सामील झाले. आता चंदगड नगरपंचायतीची निवडणूक होत असताना या ठिकाणी महायुतीचा आघाडी धर्म पाळला जाईल अशी अपेक्षा होती. मात्र याला छेद मिळाला. चंदगडमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि प्रणित राजर्षी शाहू आघाडी यांच्या विरोधात भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची आघाडी अशी दुरंगी लढत होत आहे. आमदार शिवाजी पाटील आणि शिवसेनेत झालेल्या चर्चेनुसार शेवटच्या क्षणात भाजप आणि शिवसेनेची युती झाली आहे. तर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दोन्ही राष्ट्रवादीला एकत्र करत भाजप शिवसेनेला आव्हान दिले आहे. नगराध्यक्ष पदासाठी जवळपास 4 उमेदवार रिंगणात असून 18 जागांसाठी ही निवडणूक पार पडणार आहे. दरम्यान 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढलेले राजेश पाटील यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. या ठिकाणी भाजप
आणि शिवसेनेने विधानसभा निवडणुकीवेळी आमदार शिवाजी पाटील यांच्या मागे अंतर्गत ताकद उभी केल्यानेच माजी आमदार राजेश पाटील यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. या पराभवावर नाराज असलेले माजी आमदार राजेश पाटील यांनी भाजपशी हातमिळवणी न करता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला सोबत घेऊन चंदगड नगरपंचायतीची निवडणूक लढली जात आहे. त्यातच राष्ट्रवादीच्या विरोधात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचारासाठी कागल नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी कोल्हापूर दौऱ्यावर आले. त्यानंतर आता रविवारी 30 नोव्हेंबरला मुख्यमंत्री थेट चंदगडमध्ये येऊन लक्ष घालणार आहेत. आमदार शिवाजी पाटील हे मूळचे चंदगडमध्ये इनाम सावर्डे या गावचे आहेत. उद्योगधंद्यांच्या निमित्ताने ते ठाण्यामध्ये असतात. मात्र नगर परिषद प्रचाराच्या निमित्ताने मुख्यमंत्री फडणवीस चंदगडमध्ये येत असल्याने आमदार शिवाजी पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील मैत्री ही पुन्हा एकदा या निमित्तानं अधोरेखित होणार आहे. माजी राज्यमंत्री भरमू सुभराव पाटील हे सध्या शिवाजीराव पाटील यांच्यासोबत आहेत. काँग्रेसचे माजी आमदार गोपाळराव पाटील यांचा सुद्धा गट या ठिकाणी सक्रिय आहे. तो सध्या राष्ट्रवादी सोबत आहे. 2017 साली चंदगड नगरपंचायतीची पहिली निवडणूक झाली. यावेळी राष्ट्रवादी पक्षाच्या प्राची काणेकर या नगराध्यक्ष होत्या. यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या 10 जागा, भाजपा 5 तर अपक्ष 1 अशी संख्या होती. दरम्यान गडहिंग्लज नगर परिषदेतील राजकीय घडामोडी पाहता या ठिकाणी जनता दल, भाजप, शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होत आहे. गडहिंग्लजच्या नगराध्यक्ष पदासाठी बहुरंगी लढत होत आहे. त्यासाठी 6 उमेदवार रिंगणात, तर राष्ट्रवादीतून विनोद बिलावर यांनी बंडखोरी केली आहे. नगरसेवक पदाच्या 22 जागांसाठी 52 उमेदवार रिंगणात आहेत, तर 8 अपक्ष नशीब आजमावणार आहेत. राष्ट्रवादी विरुद्ध भाजप, जनता दल, जनसुराज्य, शिंदे शिवसेना अशी प्रमुख लढत होत आहे. या ठिकाणीही अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी एकत्र आली आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा हाच पॅटर्न कागल नगर परिषद त्याचबरोबर मुरगुड नगर परिषदेमध्ये देखील पाहायला मिळतोय. भाजप, शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष महायुतीत असले तरी कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड, कागल, मुरगुड आणि गडहिंग्लज या नगर परिषदांसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याने या नगर परिषदांच्या निकालावर त्याचा परिणाम जाणवणार आहे. एकंदरीतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं राजकारण चांगलंच तापलं आहे. चंदगडमधील समीकरण पाहता चंदगडमधील नगर परिषदेची निवडणूक ही अत्यंत चुरशीची होणार आहे. येणारा काळ सांगेल याच्यामध्ये नेमकी कोण बाजी मारता येते. तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या सकलम चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.